वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवै वैदै साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा। ध्यानार्वस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यास्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा। काषाय वस्त्राय करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला नमो आर्यभूमी जिथे वाढी येला नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरपुंडलीकाय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं। पहा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुलजाशी। जन्मापासून तो शेवट क्षणाच्या पर्यंतच हे जे जीवन आहे हे समजवून घेण्यासाठीच आज आपण इथं द्वितीय दिनानिमित्त जमलेले आहोत। द्वितीय दिन म्हणजेच पायाभरणीनंतरचा स्तंभ उभा करण्याचा दिन। आता आपलं आपल्याच्या जवळ असून आपल्याला जर आपलं कळत नाही तर मग आपल्याला मिळालेलं ज्ञानाशिवाय जर काहीच दिसत नाही तर आपल्याला ज्ञान मिळवून घेणं हे जीवनाच्या दृष्टीनं किती आवश्यक आहे। माहिती असल्याच्या शिवाय ज्ञान असल्याच्या शिवाय मनुष्य
प्रत्येक क्रिया करू शकत नाही, त्यातली माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. असं करत असताना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्तमधर्मस्य जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा धर्म हा रसातळाला येते आणि त्याच्यासाठी अवतार कार्यासाठी अवतार घेतले जातात. हा मानवी अवतार हा संताचा आणि देवाशी सख्यत्व करून घेण्याचा आहे. तेव्हा देवाशी सख्यत्व करण्याकरता अपपर भाव हा भाव मनामधून दूर केला पाहिजे. त्याच्यासाठी दत्ताच्या आरतीमध्ये लिहिलेले आहे, मी तूपणाची केली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त हे जाण. जाणल्याच्या शिवाय माहिती असल्याच्या शिवाय मनामध्ये आपल्या तो भाव निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी चित्त मन हे एकाग्र पाहिजे आणि एकाग्र असल्याच्या शिवाय हे ज्ञानाची दरवाजे उघडत नाहीत. म्हणून करू हो मन एक चित्त मुखाने बोलू दत्त दत्त मुखाने बोलू दत्त दत्त मुखाने बोलू दत्त दत्त. आता या दत्त या शब्दामध्ये ऊर्जा जी चैतन्य शक्तीची आपल्याला आत्मशक्ती वाढवून देण्यासाठी जे कार्य करते, म्हणून त्रिगुणात्मक दत्त हा जाणा. जाणा म्हणजे माहिती करून घ्या. त्रिगुणात्मक जर प्रकृती आहे तर त्या प्रकृतीमध्ये आपल्याला दत्त हा माझा येण्यासाठी आणि आपला धर्म हा करण्यासाठी आपल्याला आपलं जीवन दिलेलं आहे. मानवता हा धर्म आहे आणि त्या मानवतेमध्ये शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ही दोन प्रकारची. पहिला प्रकार एक आत्मा उद्धरून नेण्याकरता भगवंतानी आपल्यामध्ये दिलेली ती रचना श्वासोच्छ्वासाची. श्वास आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आणि नंतर आपल्याला आपल्या जीवनाची प्रगती करण्याकरता आपल्याला आपला धर्म कळला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये उत्तमातला उत्तम कोण असं जर विचारलं, स्वधर्मे शितारे सदा उत्तमाचा. स्वधर्म त्याला कळला गेला पाहिजे. मी कोण, कशासाठी, काय करायचं आहे याच्या प्रश्नाची उकल हे परमार्थी उकल झाली. परमार्थी ज्ञान. दुसरं पोटभरे ज्ञान की ज्या शिक्षणानं आपलं पोट भरून आपल्याला नोकरी लागेल, आपल्याला पगार मिळेल, आपला क्षेमचरितार्थ चालेल असं मिळालेलं ज्ञान. त्या ज्ञानाला पोटभरे ज्ञान असं म्हणतात. दोन्ही ज्ञान मानवाला अवगत पाहिजेत तरच त्याचा आत्मा भूतलावरून उद्धरून जाईल आणि तो त्याच्या योग्य पदापर्यंत जाऊन पोहोचू शकेल. आता जन्म होण्यापूर्वीचं नियोजन आणि जन्मानंतरचं नियोजन. नियोजन जाते घडी ही आपुली साधा, जाते घडी ही आपुली साधा. आता ही घडी साधण्यासाठी आपल्याला आईने जन्म दिल्याच्या नंतर
नियोजन हे तुझं तुझ्या हाती. काही जीवन आईच्या हाती, बाबाच्या हाती, नंतरचं जीवन तुझ्या हाती, तुझं आहे तुझं पाशी. आता आईने केलेलं नियोजन गर्भात असताना जर अभिमन्यू चक्रव्यूहासारखं छेदन करून ज्ञान मिळवून घेऊ शकतो, तर त्याला कितीचं आत्मज्ञान झालं यानं मोजमाप जीवनाचे. त्यांनी कोणीतरी ऐकते आहे असं जेव्हा कळल्या गेलं, तेव्हा सांगणाऱ्यांनी चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याचं ज्ञान त्याला देऊ शकला नाही, की कोणीतरी आपलं ऐकून राहिलेलं आहे. ही गुह्य विद्या जर जाणल्या गेली तर तिथं अडथळा आल्यामुळं तो ते समजू शकला नाही. चक्रव्यूह आईच्या गर्भामध्ये असताना त्याला मिळालेलं ज्ञान जर इतकं समर्थ ज्ञान मिळते, तर जन्माच्या नंतर त्याला आई जे ज्ञान देते ते त्याचा उद्धार, त्याला समज शक्ती येईस्तोपर्यंत त्याचं लाड, कोड, कौतुक ह्या सर्व गोष्टी आईला हव्या असतात. म्हणूनच आईला हे पृथ्वीच्या पाठीवरचं प्रथम स्थान देण्यात आलं. मातृदेवो भव. वडिलाच्या नजरेखाली, वडिलांच्या सहकार्यानं तो त्याचं जीवन जगतो, तेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन पिता करतात. म्हणून पितृदेवो भव, सहकार्य आणि ज्ञान. आता हे चणे खावे लोखंडाचे, तेणे ब्रह्मपदी नाचे. आता ब्रह्मपदावरती जे तक्तपोस असतं तर ते लोखंडाचे चणे खाल्ल्याच्या शिवाय माणसाला प्राप्त होऊ शकत नाही. आता लोखंडाचे चणे खायचे कसे, पचायचे कसे, हा एक महत्वाचा भाग आहे. कारण ब्रह्मदेवानं जर सृष्टी निर्माण केली आणि चतुस्तंभी एक मंदिर देहाचं तयार केलं आणि त्याच्यामध्ये धर्म ही याचं सांगितलं, धर्माचरेत 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 आचारो परमो धर्महाम, असं जर म्हणून आचाराला प्रथम क्रमांक देऊन त्याचं आचारत्व सिद्ध करण्याकरता मानवाला त्यांनी दिलेलं ज्ञान गुरुकुल. आजचा योग शिक्षक दिन, 5 सप्टेंबर, गुरुनं केलेला उपदेश. आयुष्याचंही नियोजन जर बघितलं तर 100 वर्षाचं बालपण कौतुकाचे, बालपण कौतुकाचे. किती वर्षापर्यंतचे? 5 वर्षापर्यंत त्याचं इतकं कोड कौतुक करावं, इतकं कोड कौतुक करावं की त्यालाही गुदगुल्या व्हाव्यात, आईलाही गुदगुल्या व्हाव्यात, सर्वांना गुदगुल्या व्हाव्यात. लाल येत 5 वर्षांनी, 10 वर्षांनी ताड येत. त्याला समजशक्ती 5 वर्षामध्ये पुष्कळशी आलेली असते. हे कर, ते करू नको, हे कर, ते करू नको, काय कर, कसं कर, याचं ज्ञान 5 वर्षाच्या नंतर त्याला येते. परंतु लागलेली 5 वर्षाची त्याची कोड कौतुकाची ही ज्या पद्धतीत गेली, तर हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे सांगणारं कोण? माता पिता. म्हणून 6 वर्षाच्या नंतर 6व्या वर्षीला त्याला शाळेत पाठवतात आणि गुरुकुलामध्ये त्याला त्याच्या देहाला शिक्षण राहावं म्हणून, त्याची प्रगती व्हावी म्हणून, जीवन चांगलं जावं म्हणून गुरुकुलामध्ये ठेवून त्याच्यावरती उत्तम संस्कार घडवतात. 10 वर्षाचा होईस तोपर्यंत 6 4 10 4थीपर्यंतचं शिक्षण त्याला
चांगलं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय याचं निर्णायक शक्ती त्याच्या मनामध्ये तयार होते. त्या कालावधीमध्येच जर तो पक्का राहिल्या गेला तर दशवर्षांनी ताड येतं, त्याला चूक काय बरोबर काय हे पक्क त्याच्या मनावरती बिंबवून द्यावं. मग त्याला ती समजशक्ती मिळाल्याच्या नंतर वयाचे जे टप्पे पडतात, बालपण, विद्याभ्यासाचं वय, विषयी विद्या, 20 वर्षाचं होईल तोपर्यंत त्यानं विद्याभ्यासाला कुठेही कमी पडू दिली नाही की हे मला माहिती पाहिजे, हे मला ज्ञान पाहिजे, हे मला माहिती पाहिजे. असं जर त्यांनी एक गुणग्राहकता आपल्याजवळ ठेवली तर तो गुणवान झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून जीवनात गुणी व्हावयाचं असेल त्यांनी वयाच्या 20 वर्षापर्यंत विद्याभ्यास करावा. विद्यार्थी धर्म आहे, विद्यार्थी हा धर्म आहे, पुरुष हा धर्म आहे, स्त्री हा धर्म आहे. आणि स्वधर्मेशी चाले. मुलांनी काय करावं, मुलींनी काय करावं, स्त्रीनी काय करावं, पुरुषांनी काय करावं, हे सर्व त्याला माहिती पाहिजे. म्हणजे त्याला त्याचं विद्येचं ज्ञान दोन्ही पद्धतीने पोटभरे आणि आत्मिक उद्धरण्यासाठी लागलेलं पारमार्थिक ज्ञान हेही सुद्धा त्याला प्राप्त राहते. तेव्हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा दोन्ही ज्ञान मिळवून नोकरीला लागून वयाच्या 30 वर्षापर्यंत जर धनसंचय केला, उत्तम धन जर त्यांनी मिळवून आपला प्रपंच चालविला तर त्याच्या प्रपंचामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव येऊ शकत नाही. आणि तरुणपण जे असते हे त्याच कार्यासाठी असते. प्रपंचाच्या दृष्टीने तो उत्कृष्ट प्रपंच साधू शकतो आणि त्याला त्याच्या म्हातारपणामध्येही कुठली अडचण येत नाही. तेव्हा माणसानी पैसा नावाची जी गोष्ट आहे कसा कमावा वयाचा आणि कुठे आणि किती कसा खर्च करावयाचा याचंही नियोजन आयुष्याच्या बरोबर त्याला कळलं पाहिजे. तरच तो गरीब न राहताना मनाचा श्रीमंत, पैशाचा श्रीमंत, सर्व गोष्टींनी श्रीमंत ही ज्ञानी पुरुष म्हणून तो पुढे येतो. वयाच्या 16व्या वर्षीला ज्ञानेश्वरानं गीतेचं सर्वांना समजावं म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली आणि एक निश्चय जो केला की नाही, माझ्या या जनतेला माऊली या नाते सर्व ज्ञान प्राप्त राहावं की श्रीकृष्णाने जो धर्म सांगितला स्वधर्म तो कळावा म्हणून लिहिलेली ही ज्ञानेश्वरी आहे. की ईश्वरांनी त्यांना अवतार देऊन ज्ञान तू समाजाला दे असा केलेला हा एक अवतार म्हणून माऊली या नाते ज्ञानेश्वराला आईची उपमा देऊन सर्व जग माऊली 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 करत वारकरी पंथ हा स्थापन होऊन पंढरपुरापर्यंत गेला आणि जय जयकार केला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता चराचर जेव्हा नव्हतं तेव्हा जर पंढरपूर होतं म्हणजे अस्तित्व होतं तर नक्की आपल्या जीवनामधलं पंढरपूर हे आपल्याला शोधता आल्या गेलं पाहिजे आणि आपलं आत्मकल्याण हे आपल्याला करून घेता आल्या गेलं पाहिजे. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी.
आणि भुललेलं हे कधीही सापडू शकते, पण त्याने तितक्या आत्मीयतेनं त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला तर. शोधन नावाचा जो भाग असते, शोधल्याशिवाय सापडत नाही, जीवनात हरवल्याशिवाय राहत नाही. मिळवावयाचं असेल तर मिळते, पण ते राखल्याही जाणं तेही तितकंच कौशल्य आहे. ह्या कौशल्यान्वित जीवन जगत असताना उत्तम संस्काराचं हे अमृत आपल्याला ज्ञानामृत म्हणून जर आपण पिलं तर आपल्या जीवनाला कोण गोष्टीची कमी राहील. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे परमार्थातील टप्पे आहेत, हे आपल्या धर्माचं पालन करणं आणि स्वधर्मानं उत्तम वागणं हेच जीवन, यालाच जीवन म्हणतात. आता एक कथा पहा कशी असते जीवनातली, आणि ती आपल्याला किती रहस्य देऊन जाते. जरा थोडंसं चिंतन करा, मनाशी त्याचा विचार करून आत्मशोधन ठेवा. पहा, आकाश जमिनीला टेकलेले दिसते, पण असते काय नाही. जसं उंच जावं तसं आकाशाचा आकार जमिनीला टेकलेला मोठा होत जातो. त्याला आपण क्षितिज असं म्हणतो. आणि ते क्षितिज उंच गेल्याच्या नंतर मोठं विस्तारित होत असतो. आता असं होत असताना देवानी सांगितलं मानवाला की देव म्हणाले की मला मानवा तुला काहीतरी द्यावयाचं आहे, मी तुझ्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि एक दरवाजा खुला करून देतो. त्या दरवाजातून जर तू आलास तर तू स्वर्गात आलास म्हणून समज. कोणी बघितला स्वर्ग? बघा ना, स्वर्ग जर आपल्याला 3 बोटं राहिलात तर किती अत्युच्च प्रगती आपण केली तरी आकाशाला हात नाही टेकवू शकलो. मी जीवनाची प्रगती तिथपर्यंत जाऊनही आकाशाची पुन्हा परत वर गेलंच. तर त्या आंधळ्याला स्वर्गात येण्याकरता त्या क्षितिजाच्या भोवती एकच दरवाजा ठेवला आणि त्याला सांगितलं की तुझे डोळे बांधतो आणि तू त्या क्षितिजाच्या आधारानं जिथं दरवाजा तुला दिसेल तिथून तू पटकन स्वर्गात चालला ये. झालं. आता देवाने दिलेला वर मानवाला, आणि मानवाने तो सिद्ध करण्याकरता आपले डोळे बांधले. आकाशाचा हात लावत त्या दरवाजापर्यंत जात आला. त्याप्रमाणे आकाशाचा जो दरवाजा नियोजित ठिकाणी होता त्या ठिकाणी त्याच्या अंगाला खाज निर्माण केली. अंग खाजवायला लागला. तितक्या अवकाशात चालत दरवाजाची 4 फूट जागा निघून गेली, 3.5 फूट जागा निघून गेली. तो दरवाजा चुकला. तो स्वर्गात जाऊ शकला नाही. का जाऊ शकला नाही? आलेली मानवाला खाज. आता ही नक्की खाज कोणती? अहमपणाची. अहमपण हे मी केलं, हा अहमभाव जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये येतो तेव्हा त्याचं आत्मकल्याण झालं असं भगवंताला वाटत नाही. तर देव म्हणतो मी तुझा आणि तू माझा जर आहे तर मी दुपणाची बोवणच केली तर हे सर्व कार्य हे मीच करतो आहे ना, तुझ्याकडून करवून घेतो. तेव्हा तू मी हा शब्द तुझ्या केलेल्या कार्याला का लावतो? जर भाजला पापड तुला मोडता येत नाही तर हे सर्व कार्य मी केलं
तर हे तू कसं म्हणतो? आता ज्यांनी परवानगी घेऊन कार्य केलं तर त्याचं ते कार्य हे होणंच आहे, कारण ईश्वर साक्षी आहे. त्याला कोण साक्षी आहे? ईश्वर साक्षी आहे. ईश्वराचा आधार आहे आणि सर्व कार्य तो करवून घेणारा आहे. म्हणून हे आपलं सर्व साक्षी गुरुदेव दत्त कृपेचा हा वर्षाव आपल्या सुखधामामध्ये यावा म्हणून हे चैतन्य दत्तवाडी सुखधाम हे एक देवाश्रमाचं स्थान आश्रम स्थापन झाला आणि स्वधर्मेशी चाले सदा उत्तमाचा आचारो परमो धर्म हा हे धर्माचं आपल्याला आचरण करणं हे जीवनाला महत्त्वाचं सांगितलं. म्हणून आता आपण ज्या दत्तात्रयानं आपल्याला इथपर्यंत ज्ञानामृत दिलं त्याचं सर्व सार्थक आपलं व्हावं, आपला वेल अंबरी जावा, त्याचं स्वागत व्हावं आणि जाता जाताना त्यांना आनंदाचा वर्षाव द्यावा. स्वागत तुझे न दीन आज उदेला करू स्वागता अर्पुनी माझा सर्व देवही जमले सारे कौतुक बघण्या आले सारे गोड करून घ्या ही सुममाला आशिष द्यावा तुम्ही आम्हाला आशिष द्यावा तुम्ही आम्हाला. स्वागत असो स्वागत असो स्वागत. दिगंबराय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. डोळे बंद करा, हात डोक्यावरती ठेवा. प्रसन्न झाला गुरुदत्त माझा प्रगटोनी ठेवी वरहस्त माझा प्रपंच परमार्थ कृतार्थ केला श्री ज्ञानसागरू गुरु अवधूत झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. म्हणून आई आचारो परमोधर्म हा प्रमाण आपल्याला परिपूर्ण करून देते. म्हणून मातृदेव हो आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी सर्वांना सुखला भावे तशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. ओम शांती शांती. ही विश्वशांतीची विश्व कल्याणाची वैश्विक कुटुंबाची ही रचना जर प्रत्येक घर आपापल्या विचारानं स्थापन करेल आणि आपला धर्म हा त्याचं आचरण करेल तो जीवनामध्ये आत्मकल्याणाच्या त्या पायरीपर्यंत तो जाऊन खांब स्तंभ हा जितका आपल्याला मजबूत करता येईल संस्काराचा बालपणापासूनचा तो त्याचा आयुष्य पूर्णत्वापर्यंत नेईपर्यंतचा तो मनुष्य धन्य. धर्म 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 स्वधर्म हा केव्हाही माणसाला उत्तम रीतीमध्ये पुढे घेऊन जातो. आपला हा मानवता धर्म आहे. प्रेम सुख देई देवा प्रेम सुख देई यापुढे आमचे मागणे नाही. म्हणून तू आम्हाला भरभरून दे, आमच्या ओंजळ भर दे आणि आम्हाला पूर्णत्वास नाही. म्हणून ओंजळ करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमस्कार करा. आज आपण या ठिकाणी आपल्या धर्माचा एक स्तंभ उभा केला. उद्याला दुसरा स्तंभ आपल्याला उभा करावयाचा आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य
हे खंबा उभारण्यासाठी आत्मकल्याणाच्या दिशेने यावा म्हणून आपण सर्वजण उद्याला आपण भेटूया याच वेळी याच ठिकाणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.